बाळा, आज हा व्हिडिओ तुझ्या समोर आलाय यामध्ये एक कारण आहे. म्हणून काही क्षण शांत हो आणि माझे शब्द मनापासून ऐक. मला माहिती आहे तू खूप थकलाय, शरीरानं नाही तर मनानं. प्रत्येकाला सांभाळताना तू स्वतःला विसरून गेलास बाळा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करताना तुझ्या स्वतःच्या डोळ्यातील अश्रू कोणालाच दिसलं नाही. तू अनेकदा रात्री जागा राहतोस, भविष्याची चिंता, घरातील समस्या, पैशांची काळजी, नात्यांमधील तुटलेपण, हे सर्व तू एकटाच सहन करत आहेस. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण मला माहित आहे की तू किती आतून तुटलास बाळा. बाळा, जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा माणसाला वाटतं की आता सर्व काही संपलंय, पण लक्षात ठेव, संपल्यासारखं वाटणारं क्षणच नव्या सुरुवातीला चाहूल देत असतात. म्हणून निराश होऊ नकोस. आज मी तुला एक वचन देतो, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना कायमची राहणार नाही. आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस त्याच गोष्टी उद्या तुला हसण्याचं कारण देतील. फक्त विश्वास करू नकोस. जे लोक तुला कमी लेखतात त्यांच्या मदती होऊ नकोस. तुझी किंमत लोकांच्या शब्दांनी नाही तर तुझ्या कर्माने ठरते. वेळ आल्यावर जग तुला शोधल. तू आजपर्यंत अनेकदा पडलास, पण प्रत्येक वेळी उठलास. हीच तुझी खरी ताकद आहे. म्हणून अजून एकदा स्वतःला सावर, अजून एकदा हस, अजून एकदा आशा धर, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. जेव्हा तुला वाटेल की कोणी तुझ्यासोबत नाही, तेव्हा डोळे मिट आणि माझं नाव घे. तुला जाणवेल की तू कधीच एकटा नव्हतास. बाळा, आजचा दिवस संपण्याआधी तुझ्या मनातील भीती माझ्याकडे सोपव. नवीन विश्वासाने पुढे चल, कारण तुझ्यासाठी चांगले दिवस मार्गावर आहेत. जर तुला माझा विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिह आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव ज्याला आज या शब्दांची गरज आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं तू रोज माझं नामस्मरण कर, श्री स्वामी समर्थ म्हणून. जेव्हा तू आवाज देशील तेव्हा मी तुझ्या पाठीशी राहील. भेऊ नको बाबा, मी तुझ्या पाठीशी आहे.